गडिंग्लज तालुक्यातील अत्याळ इथं शिदोरी उपक्रमाअंतर्गत 2 दिवसीय पालक संवाद शाळेचं आयोजन करण्यात आलं। या संवाद शाळेत सजग पालकत्वाचं महत्त्व पालकांना समजावून सांगण्यात आलं। आरोग्यभान संस्थेच्या तज्ज्ञांनी मुलांच्या वाढ, विकास आणि संगोपनावर मार्गदर्शन केलं। विविध सत्रांमध्ये प्रश्नोत्तर, प्रसंगनाट्य आणि वास्तव कथांद्वारे संवाद साधण्यात आला। पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत आपले अनुभव मांडले। 0 ते 10 वयोगटातील मुलांचे 48 पालक या उपक्रमात सहभागी झाले होते। मोबाईल स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी विशेष स्पर्धेची घोषणाही यावेळी करण्यात आली। गडिंग्लज तालुक्यातील अत्याळ इथं शिदोरी उपक्रमाअंतर्गत 2 दिवसीय पालक संवाद शाळेत सजग पालकत्वाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। या संवाद शाळेत पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मुलांच्या संगोपनाविषयी विविध पैलू समजून घेतले। पुण्याच्या आरोग्यभान संस्थेच्या संवादकांनी पालकांना मार्गदर्शन केलं। महाराष्ट्र हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी गेली 5 वर्ष शिदोरी हा उपक्रम राबवला असून यंदा पालकांसाठीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली। 0 ते 10 वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी आयोजित या संवाद शाळेचं उद्घाटन सहभागी पालकांच्या हस्ते झालं। लक्ष्मी देवालयात पार पडलेल्या या शिबिरात मोहन देस, मिनल टोणगावकर, रेणुका कल्पन आणि अर्चना गुलदगड यांनी मार्गदर्शन केलं। पहिल्या दिवशी पालकत्वावर आधारित रॅपिड फायर प्रश्नोत्तर सत्र आणि चर्चेद्वारे विषय मांडण्यात आला। बाळाच्या वाढी विकासाविषयी माहिती देण्यात आली, तसंच मुलांच्या समस्यांवर आधारित प्रसंग नाट्य सादर करण्यात आली, ज्यामध्ये पालकांनी सहभाग घेतला। दुसऱ्या दिवशी आई मुलाच्या नात्याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आलं। वास्तव कथांद्वारे पालकांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांचं निरसन करण्यात आलं। या संवाद शाळेत एकूण 48 पालक सहभागी झाले होते। मुलांच्या वाढत्या मोबाईल वापराच्या पार्श्वभूमीवर पालकांसाठी स्क्रीन टाइम ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली। 1 ते 30 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत मोबाईलचा कमीत कमी वापर करणाऱ्या पालकांना आकर्षक बक्षिसं देऊन गौरवण्यात येणार आहे। माता आणि पिता अशा 2 गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून पालकांच्या वर्तनातून मुलांमध्ये चांगल्या सवयी निर्माण करण्याचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं।